आज आपण करणार आहोत साबुदाणा खिचडी। साबुदाणा खिचडी करण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे 1 चमचा तूप। तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत 4 ते 5 मिरच्यांचे तुकडे। इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले होते व आता आपण ते तुपामध्ये परतून घेणार आहोत। बटाटा आता व्यवस्थित परतून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत भिजवलेला साबुदाणा। साबुदाणा आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट। शेंगदाणे इथे मी ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत। शेंगदाण्याचा कूट आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ। परत एकदा साबुदाणा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। दोन मिनिट आपण कढईवर झाकण ठेवणार आहोत।